चकल्याने त्यांना वाईट दिल्या नुसता वाईटला दम झाला वशाई लायला जगाने शिरा मारला उकळून टाकला वराच्या सांगतात रे तिला बरा होता रे तुमचा भजन कसलं भजन सेवा केलं तुम्ही दोघांनी या करू आता बदनाक जर खरं रंग येऊ होतो ना योग टाळ घेऊ आता ती या पेडाने हे या तुला वाटते कटा कटा माझ्या बाहेर घरी येतो आवाजाचा बुवा होतोस तू हो पेटीवर बसलो ना काय घरातली बाई माणसं घडवत ती सगळी भाजी ढकलून झाली आणि घोळात सांगत आता का पहिलं पेटीवर तो खाली उतरा नाहीतर वर्षभर भांडी घासून लागतील हे हो गाव लागलो ना काय कसं गाव आहे का असा म्हणायचं त्यांनी आवाजाची बरीचशी भावना बंद केली तेव्हा आवाज करायला ठरवलेली अशी भजन बंद होण्यापेक्षा आतापर्यंत पेटीवर बसलो ह्याच्या पुढे पेटी ह्याच्यात बसवायची एवढा मोठा केला ह्याच्या कपड्यात दिलेली आणि याच्या पेटी कपड्यात बुवा होतो तो वजेली झालो पण गडी हुशार खोबरे तेलाची बाटली येते मोठी ठेवून लागली पेटी भरात वसरे तुझून ठेवल्या पोसोवर त्या कपडा घातल्या त्या भीतीत वडागलो का मागा सांगा गेला रे गजर घातल्याने का मागा उठल गजर घातल्याने का मागा उठल काय मागा उठवतो काळ्या वाटायची काय ढवळ्या वाटायची कोण कोण करू सांगतात काळ्या वाटायची पुढे खाल्या नुसरीचे पोटा तो नजारो फुलायला आणि त्या पेटी कपड्यावर घेतल्या वजेली झाला घरालीच तिथं वगीत वजेली जाणार नाही समाजलं सगळ्या करीता लागतात तुका काय खायला काय केलं मोडून टाकता नाही पाऊचाल सांगत नाका सांग अरे बापाशीची कौती का सांगायची असत तिया काय बापाशीची अगुलू खाल्ल्या कर्म बोलतोय मी नाका मुख्य समजलं रे माका याक आता सांग माका याक त्या सांग तिया झील माका झालं का मी झील तुका झालं आहे विचार मागून तर खबर आहे विचाराने बाई विचार हो हो सांगता मी ती ऐकतो हो काय झाला ती चिवची होतो तिच्या काय झालं काय केलं काय केलं काय केलं वाटेल येत होतो ऐकलं अशी पोरा बसलेली ती बसन होती त्यांचं काय कर्माचं पुढं घेतलेली ती खाऊन बसली कर्मा काय होती कर्माचं पुढं खायला नाही एवढं ह्यो पैसा गेलो तो बघू गेला बघू काय गेलो अरे कर्माचं पुढं घेतलेलं वाटेल गेलो अरे दादा सध्या करू लागतात पसंत सगळं माझा खळवून उडेल अरे त्यांचं कर्माचं पुढे ह्याला पुढे पण ती बाबा चोर बनायला लागली तू पण बोलू लागला चोरा तो बापूस ती चोराची बहीण हे तिलाच मला सांगतो काय सांगतो तिला व्हायला तो आपला मागण गाव त्या पोराकडे गेला पोरा गो मागं करणार आहे गो देऊ तयार नाही पोरा मागं करणं देऊ तयार नाही माझी आई आई गेली गाय कळ करणं घेतले आणि वाटे लागलो मी या पुढे पोरामध्ये होय आता पुढे पोरांच्या पाठी धावत खडे बरोबर कुंकू होतो होय तू मग तरी गावले तू मग हे काय तुका सांगत असो ह्याका सांगतो गेलो थांबा ना त्याच्या पुढे गेलो त्याच्या पुढे गेलो पाठी राहत नाही पुढे गेलो तर माझी मैत्रिणी ती आता एवढा मोठा रेडूक झाला तुझ्या मैत्रिणी आता काहीतरी म्हणाल का काहीतरी होते हे बाबाजी ती ढोकळ्याने खातो यावर
काय झालं? अरे माझ्यापेक्षा बारकी माझी मैत्रिणी होय 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 लहान होती. ती मैत्रिणी बावला बावलीचा खेळ करीत होती. अगो आता पोरगी होती खेळत त्यांचा खेळ रंगात येऊ ह्यो थैसर गेलो. मंगल म्हणजे नसते का नाही मला गेलो. अरे सरळ गेलो बंगल्याने बावले उतरला ते वाटेत लागलो. काय रे अरे खेळता माका पिडू गुटलं म्हणून सांगत हे का हो रे फळण झाला नाही तो तसं आहे म्हणतो ना तुझ्या होरे कडी या पण हे शिवाय क्या होत होतं नका सांग लगीन म्हटलं का 2-3 जेवणा घालतात मा आता बँका जाऊन विचार माटव जेवण घालतो धोया माळाचं जेवण घालतो लग्नात जेवण घालतात मा लगीन असतं तर 2-3 जेवण असतो ते लगीन लावते मी म्हटलं बाबा काय लगीन लावतात लगीन असं तर जेव घाला तर माझं लगीन लायचं लोक जेव घालतो नाही बरोबर आता याची परिस्थिती नसते जो घालून लग्नारच झाले होते परिस्थिती नाही तर लगीन करू नको मरा मारे करतो अरे पण ती त्यांच्यावर उठलं मी नाही का घालले जेव घालणार नाही तर लगीन करू घालतो नाही पहिला जेव घाला ती सांगणार नको लगीन केले किती आहे अरे पण त्यांचा लगीन आणि ती किती ठेव असे निमे मारा मरे वगैरे किती काय सांग जेव घालून टाकत नाही तू मी म्हटलं जर जेव घालून जमणार नाही तर लगीन लावू आवडतो नाही तर मला लगीन लायचं लोक जेव घालू तो नाही बावली घेतली आणि वाटे झाले काय कौचार करी सांगा घेऊ चालाय समाजलं इतक्यानं दाबात काय करतो. इतक्यानं दाबात काय केलं माहितीये. काय केलं कालच्या वाट्यातल्या बबल्याचा लगीन होता. पैसे पकलो हा त्याच तुमका मग मी घालायलेलं त्या लग्नात तो एक दिन पाठवलं. हो तुका तुझ्याकडे दिलं आम्ही दोघांना गेलो. लगीन लागल्याबरोबर दोघाही जण जेवलो. नाही जेव घेऊन पाठवलं वरात लागलो ह्यो काय नाचाक लागलो तुका सांगा. भूतली काय हो सगळ्याच्या पुढे नाचाक लागलो म्हणता वरात त्यांच्या घराकडे गेली. घराकडे गेल्याबरोबर उमराच्या उतू घेतल्याने. आता वरा म्हणजे उघड्याच्या भक्तीत घेतलेले हो पण घेऊच्या अगोदर नाव घेऊचा असता. हो ह्या बरोबर नवऱ्यात नाव घेऊ सांगल्याने. नाव घेऊन सांगलंय. मी आपल्या वाकान बघते वकाल कशी दिसतात ती हे का नुसती ठार वळी नाही रे. म्हणजे तितक्यात काय झालं त्याला काय नवऱ्यात नाव घेऊ सगळे नवऱ्यानं आपलं नाव घेतलं. होकलेच नाव घेऊन द्या वेळात सांगल्याने ती काबरी बाबी होक लागली. ती काय काही सुचणार एका सूचना माझ्या वाटतं ती काय नाव लिहि नाही ती काय टाकले का तुला आपले हे एकदा तुला हुळहुळा केलेलं काय करत होती हुळहुळाची. ते बुतू गेलो ती तिच्या वाटतं ह्यो नाव घेऊन लागलो. ते होकण्याच्या वतीने घेऊन होकलेच्या वाटतं ह्यो ह्याला नाव लागल्या. नाचलं ए बसल्या काय नाव घेतलं रे. येते या चांगल्या बापाची कोणाला तरी मदत करूची मला मदत करू म्हणजे काय नाव घेऊची मदत करताय. भोकले नाव येईना मला मी नाव घेतलंय काय घेतलं रे काय घेतलं तांबडे मणी फोडलंय तांबडे मणी फोडलंय काळे मणी जोडलंय बरोबर काय घेतलं तांबडे मणी फोडलंय काळे मणी जोडलंय पपल्यासाठी पहिले 8 जण सोडलंय तरी त्रास होईल नाही काय झालं माहितीये ह्याला तिच्यावरती नाव घेतलं पण तो त्या दिवसापासून तो नाहीसो झाला. अरे पंचमध्ये बोलले त्याला खाल्लं भेट का माहिती त्यांनी गुळीत खाल्या ह्याका झोतलो होतो अरे अजून घराकडे येऊ काय घराकडे येऊ नाही ह्या नाही कौचार करतो ह्याका ह्याका अजिबात काय चालू तू सांगू तू सांग रे तू सांग ऐको तू सांग रे माझा जर एकामेकाचो कागाळे सांगता आणि आता ती सांगतो म्हणजे माझा काय शेतात हे बापाशी असा काय ते माझं बापू बोलू नको माझ्या बापाशी म्हणजे अंतिम माझ्या बापाशी सांगतो बापूस जगात गावाचो नाही जमीन मागणार जमीन मी माझ्या बापाशीची मापतोय तुझ्या बापाशीची माप नाही ना होती ती इकून खाल्ले होता लोकांची मागतो मी सर्व माझ्या पैशाचं खाते तुझ्या बापाशीच हळून आज सांगतो तू काय बापू सांगतो तो बापू राहतो माझ्या बापाशी सांगतो बापू जगात गावाचो नाही बापाशी त्या राणात नाही माझ्या यात्रेत जायचा काय आला? यात्रेत जात्रेचा काय जात्रे घी गर्दी जात्रे माणसाला माणूस कोण ओळखतो नाही एखाद्या आपटलो तर ती चिरणार आमच्या घरच्याची यात्रा नाही आमच्या घरच्या गरीबाची जात्रा घेऊया जात्रेचे काय गरीबाचं सोरो बरं सगळ्यांना काय गरीबान जात्रे सगळ्यांना काय गरीबान सोरो भगवान बसला राहा घरा मी माझ्या घरात नव्हते त्यामुळे लोकांच्या घराकडे जाते तेव्हा जात्रे नको यांनी सांगल्यानंतर बसल्या काय काय घेऊचा काय घेऊचा अरे काय 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 घेऊन फुगो घेऊचा अरे जो मोठो रेडो
फुगवतो ना नका उडवतो. अरे कर्म हातीत भुगवडे तर पायात नाही उडे. मी लोकांसारख्या करू दे, मी माझ्यासारख्या करतो. काय करतो? एक मी बसले फुगवडे या उल्पाच्या कपडाचो असं समजलं. आणि काय होया तुका रे नका गुळगुळ होया. या असं जात्रेत गेलं का फुगो घे पण फुलकुळं घेऊ नको किती किती? फुलक्या पैसे घालू नको माझंच कर फुलकुळ तुझं फुलकुळ वाजवतो ना नका फुलकुळ वाजवतो ना नका फुलकुळ फोडूतो आम्ही तुझं फोडू. आपण कसं नाचलो ए पत्नी आणि काय होया तुका अरे हे तोंडाचा तुझा हक्या तितक्या पुरे असा नको नका होते किती वया मी आवाजातल्या खैल्या म्हाताऱ्या दुपारतो निदान घेऊचंय नाही वसरे जातले आणि वाद येतले मला का खुशी भरतात सुद्धा देऊचंय नाही. त्यांना खुशी पडतात देऊच नाही पण तो सर माका येऊन ठेवलं त्याचा का पैसे जात्रे माझ्याकडे पैसे हात त्याला फक्त 10 रुपये शाळेत दुर्जिंग का कसा छानते फक्त 10 रुपये 10 रुपये तो कागद बघल्या 10 वर्षात आले 10 रुपयाच्या बदली सांगतो होय पैसे आहेत ना तरी ती त्याच्या सांगतो मारू 10 रुपये 8 रुपये तरी मी आता लक्षात आली भाजपा नाही कधी अरे कोण मागता का होय नको दी निघा नाही बरं लवकर समजाव त्यातरी गावचा उशीर होतो तुका समजाता नाही काय का समजलं कसे कष्ट करू होय पैसे जमा करू होय जमातो सगळं पैसे रामराव एक बारी छोटे उद्या ठाकान ठेवलेलं ऐकलं वाकान बघू नको समजलं गेला हे तुका ना 2 घे बघा 2 रुपये तुका 2 घे मागे किती देतलं रे जिला पैसे मध्ये चलू तुका हे 5 घ्यायचं अरे हाय का पहिल्या बाजूला बाहेर असून देतात माका फणताला 5 रुपये करून पुरे देते का रे खरं नाही का बाबा रे जमीन फणा नको बघतोय असंच काय तुका काय ठाव कसा 5 दिनाला खरा घेतलं अरे बोलली राव रे 3, 4, 8, 5 असं का घेतलं तुका काय ठाव कसा अरे 5 दी हा गेला घे घे हा घे 5 5 10 बरोबर झाले आणि रात्री जातो रात्री जा तू काही जाऊ नको मी खिये जावतो नाही पण ह्याका सांभाळून बोल एका सामान खालची माल वर करून जायला नाही तर एका सांभाळायचं चल रे बच्चा